रेकीची प्रार्थना म्हणायची. ग्रेट रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसवे, डॉक्टर चिझरो हॅशी, मॅडम हवायो टकाटा, कॅथलीन मिल्नर, गेल ॲक्सेलेरॉड, तारा वासंती, मास्टर चेन लेन यांचे खूप आभार. श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, माँ दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजेलिक लाईटनिंग, सकारा रेस, या सगळ्यांना मी आवाहन करते. मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते. पाण्याच्या ग्लासवर रेकीचं चिन्ह काढायला घ्यायचं. बीजाक्षर ओम काढा. रेकी स्तर 2 वालेल्यांनी चोकुरे सिम्बॉल काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे. हंशा झैशोने, हंशा झैशोने, हंशा झैशोने. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचं आहे हार्टचं चिन्ह. हार्थ हार्थ हार्थ. आणि मास्टरनी काढायचं आहे मास्टरचं चिन्ह. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. कोणाला विचारायचंय? कोणी हँड? मॅम आम्ही काय करायचंय फर्स्ट? ओके, शरयू तू जॉईन झालेली आहे. पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे आणि पाण्याच्या ग्लासवर आपण ॲफर्मेशन्स देतोय. आता रेकीची प्रार्थना आपण म्हटली आहे. प्रार्थना तू यायला लागली का प्रार्थना तुम्हाला? मी सकाळी केलं होतं, मी आता मगाशी जॉईन झालेली आहे. बरं, नुसतं ग्रेटफुल. हां, ऑल मास्टर्स ते ग्रेटफुल, त्यांना त्यांचे आभार मानायचे आणि सगळ्या दैवी शक्तींचे आभार मानायचे. त्यांना आवाहन करायचं दैवी शक्तींना आणि वैश्विक शक्तीला आवाहन करायचं की माझ्या हातातनं येऊन माझ्या सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळू दे. एवढी फक्त प्रार्थना करायची आणि मग पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेकीचे चिन्ह काढायचं. नुसतं ओम काढायचे आणि जे रेकी स्तर 2 झालेले त्यांनी पुढची चिन्ह काढलेली आहेत. आहे काही कन्फ्युजन? आता नाही ना? नाही. ओके, हां, प्लीज स्पीकर ऑफ कराल आता. आणि आता रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. पाण्याच्या ग्लासवर हात ठेवून तुम्ही 5 तत्व लक्षात ठेवायची की माझा कोणावरही राग नाही आहे, मी कशाचीही चिंता करत नाही आहे, माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. आत्तापर्यंत मला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर, या मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझे प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे. माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे आणि माझ्याद्वारे दुसऱ्यांचे पण मी कल्याण करत आहे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार. बघा, पितृपंधरवडा सुरू आहे. पित्रांच्या स्वरूपात असलेले आपले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर यांना मनापासून नमस्कार करायचा आणि आजचं रेकीचं सेशन आपण सुरू करूया. ग्रेटफुल टू ईच अँड एव्हरी रेकी मास्टर. बिकॉज ऑफ देम वी नो द रेकी. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञा चक्र. कल्पना करायची गर्दनिळा प्रकाश आपल्या आज्ञा चक्रावर पडलेला आहे.
आपण ह्या क्षणाला निर्विचार आहोत. कल्पना करा प्रत्येक श्वासासोबत ओमला आपण ग्रहण करत आहोत. ओम रूपी ऊर्जा भरभरून आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते. आज्ञा चक्रावरती चक्राकाररित्या फिरत आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञा चक्र. आपण एक पवित्र आत्मा आहोत. आपले शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. या पवित्र आत्म्याचे आपण कल्याण करत आहोत. आता पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन यायचंय. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखायचंय आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय. आज्ञा चक्रामधला प्रत्येक अवयव, आपले दोन्ही डोळे, कपाळाचा भाग, तिथे असणारी सूक्ष्म ग्रंथी, चेहऱ्याचा पूर्ण भाग, प्रत्येकाला आपण रेकी देतोय. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवायचे. कपाळाच्या मागचा भाग, दोन्ही कानांच्या मधला भाग यांना आपण ऊर्जा देतोय ओमद्वारे. श्वासाच्या गतीला आपण सावकाश करत आहोत. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि मग ओमचं उच्चारण करा. प्रत्येक चक्रावर आपण 3 वेळा आणि बाकीच्या सगळ्या शरीराच्या विविध भागांवर 2 वेळा आपण ओमचं उच्चारण करणार आहोत. प्रत्येक क्षणाला प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवायचे. आपल्या पाठीचा कणा एकदम ताठ आहे. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र आपण आपल्या चांगल्या श्रवणशक्तीद्वारे ऐकत आहोत. चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे ओमद्वारे.
वायू तत्वाशी संबंधित असलेली श्रवणशक्ती, वायू तत्वाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. परमतत्वाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र, पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी, शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. कल्पनेमधून जांभळ्या रंगाचा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर बघा. कल्पनेमधूनच सहस्त्र पाकळ्यांचे फूल टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सहस्त्र पाकळ्या म्हणजे या ब्रह्मांडात असणाऱ्या विविध शक्ती, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. ओमद्वारे खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा. सावकाश दोन्ही हात तुमचे दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर तुम्ही ओम काढा, रेकीचे चिन्ह काढा. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ओमद्वारे. सावकाश तुमचे दोन्ही हात विशुद्ध चक्रावर म्हणजे थ्रोट चक्रावर ठेवायचे. कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, त्याचबरोबर आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आपण खूप सक्षम आहोत. शरीराने, मनाने, भावनेने या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण ह्या जन्माचे कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, आकाश तत्वाचे. बीजाक्षर हमद्वारे खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना बीजाक्षर हमचं उच्चारण करायचंय.
आकाश तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश तत्व. त्या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे. सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवायचे. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपली 7ही चक्र. त्या 7ही चक्रांना आपण सक्षम करत आहोत वैश्विक शक्तीद्वारे. या सक्षम 7ही चक्रांचे खूप आभार मानायचे हमद्वारे. हम. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. आपल्या सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा. सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. दंडाच्या आतमधला प्रत्येक अवयव आज्ञा चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, प्रत्येक स्नायूंना, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय हमद्वारे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना हमचं उच्चारण करा. सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे. कल्पनेमधून आपल्या तळहातावर ओम काढायचे. आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार मानायचे. आपल्या दोन्ही हातांद्वारे आपण विविध कामे करत आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार हमद्वारे. बीजाक्षरद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात तुमचे अनाहत चक्रावर ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार. सक्षम हृदयाद्वारे सक्षम वायू तत्वामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाचे, प्राणवायूचे. बीजाक्षर यमद्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत यमचं उच्चारण करा. यम.
सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा. आपल्या सक्षम हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा. शरीरातला महत्त्वाचा स्नायू आपले हृदय, जे अविरत काम करत आहे. आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. प्रत्येक व्यक्तीचे आभार मानायचे, प्रत्येक क्षणाचे खूप आभार, प्रत्येक गोष्टीचे खूप आभार. त्याद्वारे आपल्याला ह्या शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खोल श्वास घ्या आणि यमचं उच्चारण करा. बघा, वायू स्वरूपात असलेले श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू, प्राणवायू, अपान वायू, समान वायू, उदान वायू, व्यान वायू, ज्यांचे आधिपत्य करत आहेत श्री हनुमानजी, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. सूक्ष्म स्वरूपात हनुमानजी आपल्या अंतरंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार यमद्वारे. यम भक्ती करावी तर हनुमानजींसारखी आणि युक्ती असावी तर हनुमानजींसारखी. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. कल्पना करायची आहे या ब्रह्मांडातली एक चांगली शक्ती, जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे, अशी आपण भरभरून आपल्या दोन्ही फुफ्फुसांना देत आहोत. आपली दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाची आपण काळजी घेत आहोत. प्रत्येकाला आपण रेकी देत आहोत. जी सूक्ष्म कंपनं तयार होत आहेत, त्या कंपनांकडे लक्ष द्या. आणि सावकाश नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा. अग्नी तत्व, सूर्य तत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. सगळ्या सजीव सृष्टीला उष्णता मिळत आहे आणि त्याद्वारे या सृष्टीचे संचलन सुरू आहे, पोषण सुरू आहे. या आयुष्यात आपल्याला मिळणारे यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर हे अग्नी तत्वामुळे आपल्याला प्राप्त होत आहे. सक्षम अग्नी तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे बीजाक्षर रमद्वारे. रम
आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्र सॅक्रल चक्रावर ठेवा. जलतत्व, चंद्रतत्व, इडा नाडी, डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता प्राप्त होत आहे. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे, आपल्या पवित्र भूमीत असलेल्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. त्या पवित्र नद्यांमध्ये असलेले जलतत्व आणि त्याचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी. दिवसेंदिवस आपली सगळी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला या पंचतत्वांचे खूप आभार मानायचे. सक्षम दोन्ही किडण्यांद्वारे, सक्षम रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजाक्षर वमद्वारे. सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, रूट चक्र. बघा आपल्या शरीराचा पाया खूप सक्षम आहे. आपले शरीर म्हणजे एक देहरूपी मंदिर. त्या मंदिराची आपण पूजा करत आहोत. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. आपल्या रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे अस्थिधातूंना, स्नायूंना बळकटी मिळत आहे. पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे. पृथ्वी ग्रहाचे, या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना बीजाक्षर लमचं उच्चारण करा. लम. कल्पना करायची आहे लाल रंगामधली ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे. कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही मांड्यांवर दोन्ही हात ठेवा. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक स्नायूंना, प्रत्येक हाडांना, नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण सक्षम करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना लमचं उच्चारण करा. लम.
सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. आपल्या पायामधला अतिशय महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही गुडघे जे अगदी व्यवस्थित काम करत आहे. कल्पनेमधून आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा, रेकीचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम गुडघ्यांचे. लमद्वारे लम दोन्ही सक्षम गुडघे अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश एक पाय दुमडून घ्या. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा. प्रत्येक लिगामेंटला, प्रत्येक हाडांना, प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देतोय लमद्वारे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्या आणि लमचं उच्चारण करा. लम लम लमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश आपल्या घोट्यावर हात ठेवा. एक हात वरनं आणि एक हात खालनं ठेवायचा आहे. मध्ये घोट्याला ठेवायचं आहे. घोट्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय लमद्वारे. खोल श्वास घ्या आणि लमचं उच्चारण करा. लम लम सावकाश आणि प्रेमाने आपल्या तळपायावर हात ठेवा. एक हात वरनं आणि एक हात खालनं ठेवा. प्रत्येक बोट खूप महत्त्वाचे. कल्पनेमधून आपल्या तळपायावर ओम काढा, रेकीचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पावलांचे. प्रत्येक क्षणाला लमद्वारे लम लम बघा आपल्या मजबूत पायांमुळे आपण सगळीकडे फिरू शकत आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. सावकाश दुसरा पाय दुमडून घ्यायचा आहे. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवायचे. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे लमद्वारे. लम लम प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या.
तुमच्या घोट्यावर दोन्ही हात ठेवा. दोन्ही हातांच्या मध्ये घोट्याला ठेवायचं आहे. खोल श्वास घ्या आणि लमचं उच्चारण करा. सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे आणि सावकाश तळपायावर आपले दोन्ही हात ठेवा. एक हात वरनं आणि एक हात खालनं ठेवा. दोन्ही हातांच्या मध्ये तळव्याला ठेवा. कल्पनेमधून तळपायावर ओम काढा, रेकीचे चिन्ह काढा. आपल्या सक्षम पावलाचे खूप आभार मानायचे लमद्वारे. आपल्या शरीराचा पाया खूप सक्षम आहे. आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, पंचतत्वांना आपण सक्षम केलेलं आहे. त्याद्वारे आपला पंचकोश म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. दिवसेंदिवस आपण आपल्या चक्रांना एकदम सक्षम करत आहोत. या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन यायचे. स्वतःला मनापासून नमस्कार करायचा आहे. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचं आहे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघायचं आहे. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे, या क्षणाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. दत्तगुरु माऊलींचे खूप आभार मानायचे. वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.